नागपूर मेट्रोने प्रवासी संख्येमध्ये अतिशय महत्वाचा असा टप्पा पार केलाय। तब्बल 10 कोटी प्रवाशांनी आतापर्यंत नागपूर मेट्रोने प्रवास केलाय। खरं तर सुरुवातीच्या काळात नागपूर मेट्रो फारशी यशस्वी होत नाही अशी प्रचंड अशी टीका झाली होती। त्यानंतर मात्र नागपूर मेट्रोकडून प्रचंड असे प्रयत्न करण्यात आले रायडरशिप करताना। आता हा मोठा असा टप्पा पार केलेला आहे। आपल्यासोबत मेट्रोचे अधिकारी कोकाटे सर आहेत। सर, कसं पाहता? सर्वप्रथम अभिनंदन, नागपूर मेट्रोने 10 कोटीचा हा टप्पा पार केलेला आहे, कसं पाहता सगळ्यांकडे? बिलकुल, पूर्ण नागपूरकरांचं अभिनंदन आहे। आणि हा प्रोजेक्ट ज्यांनी इथे राबवला चालू होत आहे त्या सगळ्या मेट्रोच्या परिवाराचं पण अभिनंदन आहे। सुरुवातीला आपण जॉय राईड पासून सुरू केलेली ही सुरुवात होती, जी आता 10 करोडच्या टप्प्यापर्यंत आपण 6 वर्षात आलेलो आहे। आणि रोजची रायडरशिप आपण 1,05,000 पर्यंत क्रॉस केलेली आहे। तर नक्कीच हा म्हणजे अभिनंदनास पात्र आहे जे प्लॅनिंग इथे झालं नागपूरला मेट्रो आणण्याचं, आणि अगदी सुरुवातीला आणि वेळेत इथे आणण्यात आली, जे की रस्त्यावरची गर्दी वाढण्याच्या अगोदर आपण इथे मेट्रोचं प्लॅनिंग केलं आणि ते प्लॅनिंग अगदी सक्सेसफुल जेवढे स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्यांनी करून दाखवलं। तर नक्कीच नागपूरसाठी ही भूषणावह बाब आहे। सर, 2 प्रामुख्याने लाईन आहे, ॲक्वा लाईन आणि दुसरी एक लाईन ऑटोमोटिव्ह चौक टू खापरी। कुठे रायडरशिप जास्त मिळते आहे आणि कोणत्या दिवसांमध्ये जास्ती आढळून येते आणि कोणते प्रवासी जास्ती असतात? जनरली सुरुवातीला ॲक्वा लाईन जास्त होती आणि ऑरेंज लाईन कमी होती। बेसिकली आपल्याला असं वाटत होतं की वर्धा रोडवर कमी डेन्सिटी आहे आपली, आणि हिंगणा साईडनी डेन्सिटी जास्त असल्यामुळे ॲक्वा लाईन जास्त होती। पण आता जवळपास 55-45% असंच चालू आहे, त्याच्यामुळे अर्ध सुरू आहे। हे याच्यामुळे झालं की आम्ही प्रत्येक मार्गावर प्रत्येक ठिकाणी आम्ही मेट्रो संवाद, लोकांसोबत कनेक्ट, वेगवेगळे मेजर्स आम्ही घेतले, महाकार्ड विकण्याचे, डिजिटल कॅशलेस तिकीट बनवण्याचे, आणि वेगवेगळे कार्डमध्ये कन्सेशन, स्टुडंट लोकांसाठी कन्सेशन, डे पास वगैरे, या सगळ्या मेजर्समुळे आता दोन्हीही लाईनवर बऱ्यापैकी खचाखच आपली मेट्रो धावत आहे। आणि जनरली सोमवार, शुक्रवार या 2 दिवशी आपली रायडरशिप हायेस्ट असतं, शनिवार रविवार थोडी कमी असते। याच्यावरून हेही थोडं प्रतीत होतं की आपले रेग्युलर कस्टमर झालेले आहे। सुट्टीच्या दिवशी आपली रायडरशिप कमी होते आणि वीकडेजला सुरू असते, जास्त होते, त्याच्यामुळे रेग्युलर कस्टमर झाले हे पण आपलं सर्टिफाय। म्हणजे एक वेगळी अशी संस्कृती रुजवली आहे म्हणता येईल, कारण की बाईकवर घराच्या बाहेर पडलं की बाईकवर बसायचं, निघायचं, पण आता मेट्रोचा वापर व्हायला लागला। बिलकुल, आणि हे प्लॅन आता सुरुवातीपासून होत आहे। म्हणजे आम्ही जे आता प्रयत्न करत आहोत की वेगवेगळे कॉलेजेस, स्कूल आम्ही कनेक्ट करत आहोत। जसंही स्कूल कॉलेजेसचा सीझन सुरू होतो तेव्हा आम्ही लगेच सगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन मेट्रो संवाद घेतो, त्यांच्यासोबत सगळी माहिती देतो। त्या अनुषंगाने जेवढे नवीन ऍडमिशन आहेत ते लोक जे सुरुवातीपासूनच आपलं व्हेकल घेऊन आपली प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बनवण्याचा जो ऑप्ट करण्याचा जो प्रयत्न करतात, ते त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल असल्यामुळे सुरुवातीलाच ते पब्लिक ट्रान्सपोर्टकडे वळतात। आणि हे प्लॅनिंग होत असल्यामुळे रस्त्यावरची बाकी गर्दी कमी होऊन ते पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये कन्वर्ट होत आहे। तर हे एक नक्कीच चांगला ट्रेंड नागपूरमध्ये झाला। सर, अपेक्षित रायडरशिप किती आहे म्हणजे दिवसाला, आणि ती कधीपर्यंत साध्य करायचं टार्गेट ठेवलेलं आहे? अपेक्षित रायडरशिप तर 2 लाखाच्या वर यायला पाहिजे, पण आता आपली 1,05,000, 1,10,000, 1,15,000 अशी जनरली सुरू असतं। कालच आपली रायडरशिप 1,27,000 झाली। आपल्या इथे काही इव्हेंट्स असले नागपूरमध्ये वगैरे की लगेच लोक पहिली पसंती नागपूर मेट्रोला देतात। तर याच्यावरून लक्षात येतं की जेव्हा केव्हा मोठे इव्हेंट्स असतात 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत आपली रायडरशिप जाते। पण हे जे अपेक्षित रायडरशिप आहे आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत साध्य करू शकू असा आम्हाला विश्वास। दोन्ही लाईन मिळून किती फेऱ्या आहे साधारण? दोन्ही लाईन मिळून आपल्या जवळजवळ 300च्या वर फेऱ्या आहेत, आणि अगदी 11 वाजेपर्यंत आपली सगळी सर्व्हिस सुरू राहते, सकाळी 6 वाजतापासून। आणि 10 मिनिटाच्या फ्रिक्वेन्सीनी आपण आणलाय, अगोदर 15 मिनिटं होतं। आपण 8 ते 8 जो पीक कव्हर पकडलाय त्याला आपण 10 मिनिटांमध्ये आणलं, आणि हे 10 मिनिटाची फ्रिक्वेन्सी पण आपण आता कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत। सर, अजून नवीन काही टप्पे सुरू होतात, ते कधीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे आणि कोणत्या मार्गावर? फेज 2 मध्ये आता जसं आपण फेज 1 4 टप्प्यामध्ये कार्यान्वित केला होता, 19, 20, 21, 22 असे 4 वर्षे आपण दरवर्षी एक टप्पा पब्लिकसाठी ओपन केला होता। तसंच आता फेज 2 जो आपला सुरू झालेला आहे, कन्स्ट्रक्शन सुरू झालं आहे, सगळीकडे जोरात कन्स्ट्रक्शन सुरू आहे, तो आपण डिसेंबर 27 पासून पब्लिकसाठी ओपन करणं सुरू करू। तर आपण बघू शकतो, खरं तर जॉय राईड पासून नागपूर मेट्रोला सुरुवात झाली होती। लोकांचा सुरुवातीला प्रतिसाद कमी होता, पण आता मेट्रोचा वेग वाढलाय आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा वाढताना दिसतोय। त्यामुळे आता लाखापेक्षा जास्त प्रवासी नित्यनियमाने नागपूर मेट्रोचा वापर करताना दिसत आहे, आणि त्यामुळेच आज 10 कोटीचा हा मैलाचा दगड नागपूर मेट्रोने पार केलाय। झी मीडियासाठी अमर खाणे, नागपूर।